बाप्पासाहेब काय सांगणार, पाचोरा मतदारसंघामधून एक नवीन सूर ऐकायला मिळतो आहे. पालकमंत्री म्हणून तुम्हाला लोक बघतायत, त्या पद्धतीने तुमचा सत्कार करतायत असं चर्चा सुरू झालेली आहे. नाही, मी पहिल्यांदा तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच मान्यवरांचे मी मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की मी देखील त्यांच्याच तोंडातून ऐकतोय की मी उद्या मंत्री होणार, पालकमंत्री होणार. त्याच्यामुळे निश्चित मलाही आनंद होतो. त्यांच्या तोंडात साखर पडो एवढंच मी म्हणेल. पण वरती पण राज्यामध्ये जर विचार केला तर एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस असतील यांच्यातही कुठेतरी वादविवाद असं चर्चा आहे आणि कुठेतरी भाकरी फिरवण्याचे प्रकार देखील शिंदे गटामध्ये पाहायला मिळत आहेत. नाही, मला असं वाटतं की ते फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबात असे काही वादविवाद आहेत असं मला वाटत नाही. त्यांचं अगदी सुरळीत चाललेलं आहे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोघंही उपमुख्यमंत्री अतिशय समन्वयाने राज्य सरकारचं काम चाललेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे काही वाद आहेत असं जर आपलं म्हणणं असेल तर ते मला वाटतं चुकीचं आहे. असे कुठलेही वाद माझ्या तरी ऐकिवात नाही. आता एवढं मोठं सरकार आहे, एखाद्या वेळेस एखादी काम कमी जास्त होईल नाही होईल हा भाग वेगळा आहे, परंतु समन्वयानेच मला वाटतं युतीचं सरकारचं काम चाललेलं आहे. आता साहेब, आपलं मेळाव्यात एक वक्तव्य खूप चर्चेत आलं की जे तुमच्या मनात आहे तेच माझ्याही मनात आहे आणि लवकरच आपली इच्छा पूर्ण होईल. तर कुठेतरी आपण मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत दिले होते प्रत्यक्ष. मी माझी चर्चा तशी नव्हती की मी मेळाव्यामध्ये शिवसैनिकांचा तो मेळावा होता आणि मेळाव्यामध्ये मी असं म्हटलं होतं की मी आजपर्यंत ना नेत्याजवळ काही मागितलं ना परमेश्वराजवळ काही मागितलं आहे. मला जेही मिळालं ते न मागता मिळालं. त्याच्यामुळे तुमची जी इच्छा आहे ती माझी आहे, ती इच्छा देखील न मागताच पूर्ण होईल अशी माझी इच्छा मी व्यक्त केली. आता तुमच्या याच्यावर गुलाबराव पाटलांनी देखील म्हटलंय की बुवा मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करणं हे प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहे, परंतु याबाबतचा जो निर्णय तो शेवटी पक्षश्रेष्ठी घेत असतो. बरोबर आहे. कुठेतरी पक्षश्रेष्ठीमध्ये चर्चा चालली आहे का मात्र? नाही, निश्चितपणे गुलाब भाऊंनी जो काही विषय सांगितला ती वस्तुस्थिती आहे की जेही काही निर्णय घ्यायचा तो नेतेच घेतात आणि तो निर्णय मला वाटतं खालच्या सगळ्या सभासद सदस्यांना तो मान्य करायचा असतो. त्याच्यामुळे निश्चितपणे ज्या दिवशी नेते असा काही निर्णय घेतील त्या दिवशी भाऊ मान्य करतील असंच त्याच्यातला अर्थ निघतो. चर्चा चालली आहे का? चर्चा तर चाललेली आहे. स्वतः शिंदे साहेबच बोलले होते की म्हणजे आता ते कोणाबद्दल बोलले मला माहित नाही, पण तुमच्याच माध्यमातून मी देखील ऐकलं की या मीडियाच्याच माध्यमातून की त्यांनी कार्यकर्त्यांची, मंत्र्यांची, आमदारांच्या बैठकीमध्ये किंवा अशा पद्धतीच्या चर्चा आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात किंवा ज्याच्या काम करण्याची धमक ज्याच्यामध्ये नसेल किंवा काम कमी करेल किंवा पक्षाचं काम करणार नाही अशा मी भाकरी फिरवेल असं त्यांनी संकेत दिले होते. त्याच्यानुसार बाहेर चर्चा आहेत. पण एवढं मात्र नक्की आहे की 2.5 वर्षानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होतील असं स्वतः माननीय मुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सांगितलेलं आहे. म्हणजे लोकसभा आणि विधानसभामध्ये ज्या पद्धतीने ज्या नेत्यांनी कामं केले नसतील आपापल्या मतदारसंघात यांना संकेत आहे. तो आता मी सांगू शकत नाही, ते शिंदे साहेबच सांगू शकतील. पण निश्चितपणे फेरबदल होतील अशी चर्चा मला वाटतं संपूर्ण पक्षामध्ये किंवा राज्यामध्ये चाललेली आहे.